आज आपण बघणार आहे मार्केट स्टाईल नानकटाई कशी बनवायची. खायला एकदम क्रिस्पी, तोंडामध्ये टाकताच विरघळणारी, एकदम खुसखुशीत, हलकी-फुलकी अशी ही नानकटाई घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण अगदी पाहणार घरच्या आहोत. साहित्यामध्ये ही रेसिपी बनून तयार होते. करायला एकदम सोपी आहे. बिना ओव्हनची ही रेसिपी कशी बनवायची हे मी आज सांगणार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. सर्वांना खूप आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कोणताही बेकिंगचा पदार्थ करायचा असेल तर मेजरमेंट एकदम परफेक्ट असेल तर तो परफेक्टच बनतो. तर इथे सर्व साहित्य मी मेजरिंग कपनी घेतलेलं आहे. इथे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण एक तूप घेऊया. तूप इथे मी अर्धा कप घेतलेलं आहे. आपल्याला हे घट्टच तूप घ्यायचं आहे. जर पातळ तूप असेल तर तुम्ही फ्रिजमध्ये एक 5 ते 10 मिनिटं ठेवू शकता आणि नंतर ते वापरू शकता. इथे अर्धा कप तूप मी हे घालून घेते. त्याच्यामध्ये आता ही 1 कप पिठी साखर घेतली. साधी साखर मी इथे मिक्सरला बारीक करून घेतली. आता आपल्याला ही एकसारखी एकाच साइडने आपल्याला 5 ते 6 मिनिटं फेटून घ्यायची आहे. तुपामध्ये साखर चांगली मिक्स होते. थोडंसं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला ही एकसारखी हलवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर त्याने तुम्ही मिक्स करू शकता. जास्त मेहनत लागत नाही. एक 2 ते 3 मिनिटामध्ये मिक्स होते आणि एकदम छान क्रीमी टेक्स्चर येतं. तर अशा प्रकारे आपली ही क्रीम तयार होते. एक 5 ते 7 मिनिटे लागतात. जर हाताने करायचं असेल तर एक 5 ते 6 मिनिटे लागतात. हँड ब्लेंडरनी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही क्रीम तयार होते. तुम्ही बघू शकता आता आपली ही क्रीम तयार झालेली आहे. साइडनी लागलेली क्रीम ही आपण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची ही क्रीम तयार झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला सर्व पीठे घालून घ्यायची आहेत. चाळणीने हे सर्व पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे. आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, एकदम 0 नंबरचा असतो तो. इथे 1 टीस्पून इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे, अर्धा टीस्पून इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. हे सर्व आपल्याला आता एकसारखं चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही असेल तर ते निघून जाईल. आता आपल्याला हे स्पॅच्युलाने एकसारखं हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आता त्याला आपण हलक्या हाताने एकसारखं मळून घेऊया. खूप जास्त प्रेशर द्यायचं नाहीये. हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला जास्तच मिश्रण कोरडं वाटत असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा वगैरे तूप घालू शकता. त्याच्यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा जरा पण वापर करायचा नाही. कारण दूध किंवा पाणी वापरलं तर नानकटाई कडक होऊ शकते. त्यामुळे जर तुमचं मिश्रण कोरडं वाटत असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही तूपच घाला आणि एक 5 ते 10 मिनिटं त्याला साइडला ठेवून द्या. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा डो तयार झालेला पाहिजे. आता हा डो आपण एक 5 ते 10 मिनिटे झाकण बंद करून साइडला ठेवूया. तोपर्यंत आपण नानकटाई भाजण्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅन किंवा मोठं भांडं तुम्ही घेऊ शकता. गॅसवरती आपल्याला मीडियम फ्लेमवरती एक 10 ते 15 मिनिटं याला गरम करून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी मीठ घातलेलं आहे. एक स्टँड ठेवलेलं आहे. ते स्टँड ठेवून आपल्याला आता हे झाकण बंद करून 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. साइडला तोपर्यंत नानकटाई करून घेऊया. इथे मी स्टीलची प्लेट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी बटर पेपर घालून त्याला तूप लावलेलं आहे. जर बटर पेपर नसेल तर तुम्ही डायरेक्ट प्लेटलाच तूप लावून घेऊ शकता आणि असे पेढ्याच्या आकाराचे छोटे-छोटे गोळे करून त्याला थोडंसं फ्लॅट करून असे ठेवू शकता. अशा प्रकारे सर्व नानकटाई आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. त्याच्यावरून मी थोडेसे पिस्ताचे काप टाकलेले आहेत. खायला एकदम टेस्टी लागतात, दिसायलाही खूप सुंदर दिसतात. खूप जास्त प्रेस करायची नाही. आता आपल्या इकडे पॅन गरम झालेला आहे. याच्यामध्ये आपण हे नानकटाई ठेवून देऊया. आता इथे मी दुसऱ्या आप्पे पण नानकटाई करत आहे. त्याला आता आपण इथे तूप लावून घेऊया आणि जशा नानकटाई बनवल्या होत्या त्या सर्व नानकटाई आता इथे आपण आप्पे पण घालून घेऊया. ह्या पण खूप छान नानकटाई होतात. तुमच्याकडे जर घरी आप्पे असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण ट्राय करू शकता. गॅसचा फ्लेम आपल्याला आता लो ठेवून आपल्याला एक 15 मिनिटं हे नानकटाई झाकण लावून बंद करून ठेवायचे आहेत. तोपर्यंत उघडायच्या नाहीत. एक 15 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही त्याला चेक करू शकता. थोड्याशा हलक्या कलर चेंज झाला नसेल तर तुम्ही त्याला अजून एक 2 ते 3 मिनिटं ठेवू शकता. मला टोटल टाईम इथे 20 मिनिटं लागले होते. तुम्ही बघू शकता वरून किती छान क्रॅक आलेला आहे. खालून पण व्यवस्थित भाजलेले आहेत. अशा प्रकारे आपली ही नानकटाई तयार होते.
मी इथे एक नानकटाई तुम्हाला फोडून दाखवते. बघू शकता तुम्ही आतून एकदम पोकळ झालेली आहेत, हलकी-फुलकी. आणि ही आप्पे पात्रातील नानकटाई आहे. ही पण तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेली आहेत. बाहेरून पण छान कलर आलेले आहेत. वरून पण एकदम क्रिस्पी आणि एकदम सर्व क्रॅक्स आल्यामुळे तुम्ही समजू शकता, की ही नानकटाई अगदी बेकरीमध्ये असते तशाच टाइपची झालेली आहे. अशा प्रकारे सर्व नानकटाई आपल्या बनून झालेल्या आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.